झाला धिंगाणा घालून झाला. रोज तर धिंगाणा लागतोच, पण किमान आजच्या दिवशी तरी जरा शांत बसा. अगं पाहुणे यायच्यात घरी, काही कळत आहे का नाही तुम्हाला जरा? सकाळ धरून माणूस मर 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 आवरीत आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. पटापटा कपडे बदला ना ते पहिले, काय अवतार झाले तुमचे. आणि तू ग चांगला वडणीचा ड्रेस घाल, हे असलं काही घालू नको, टी शर्ट आणि पॅन्ट. तू रे नीटनेटके कपडे घाल. काय तुमचे अवतार आहे. सकाळ धरून एका कामाला हात नाही लावला, नुसतं धिंगाणा घालायला पाहिजे. अभ्यास तर काय करायचंच नाही. आणि दोघांनी नीट अभ्यासाला बसा. पाहुणे आले तर म्हणतील काय पोर आहेत, नुसतं धिंगाणा घालतेत. हे पडदे कधी बदलायचे? हे पडदे लवकर बदलून टाक. लवकर लवकर काढ लगेच. स्टूल आण बर तू इकडं, आण लवकर. चल मीच काढते, तुमच्याच्यानी काय व्हायचंच नाही. हा आण लवकर, तोच आण इकडं. हा तो नको आणू, तो तुटलेला आहे, दुसरा आण. नाही तू खुर्ची आण लवकर. चल बरं. अगं धर ग, हे 50 रुपये घेऊन जा. आणि ना हे आण, दुधाच्या पिशव्या आण. आई मला पण दे ना थोडे पैसे. तुला कशाला पाहिजे आता पैसे? जर एवढे नाही आण, दुधाच्या पिशव्या आण लवकर. 2 आण 25-25 वाल्या. अगं आई मला पण पाहिजे होते ना थोडे पैसे, दे ना पण. जाऊ दे मग, उधारच घेऊन येते मी आता. उधार बिधार काय आणू नको, अजिबात आणायचं नाही. मी पैसे देणार नाही, मला सांगू नको. 2 दुधाच्या पिशव्या घेऊन ये. जर का एकच दुधाची पिशवी आणली आणि उरलेल्या पैशात जर खाऊ घेऊन आली ना, मग बघ. तू कशाला जातो? तू बस गपचूप, अभ्यास कर. बस अभ्यास करीत बस. धर ग, तू घेऊन ये. काय बाई, अजून ऑगस्टच महिना लावलाय का? काय रे एवढं शाळा शिकता, तुम्हाला सगळं महिना पण बदलता येत नाही का? काय बाई, ते काम मीच करायचं का? काय म्हणतील पाहुणे आल्यावर? साधं यांचं कॅलेंडर नीटनेटकं लावलेलं नाही. हे बघ बरं, आता एक काम धड जमत नाही तुम्हाला. आणि हे बघ, सारखं सारखं आता बाहेर जाऊ नको. ते चिखलाचे मातीचे पाय साऱ्या घरभर फिरू नको. हा, आणि तुझ्या मित्रांना सांग आज काय अभ्यासाला इथे येऊ नका. तुमच्या घरीच थांबा. हा, आणि तुझं एकटा गपचूप अभ्यास करीत बस इथं. नुसतं सारखं हिंडायला पाहिजे बाहेर. आणि ऐक, तिथं फ्रीज मध्ये ज्यूस ठेवलेला आहे. हा, त्याला हात नको लावू, नाही तर सगळं सांडून टाकशील. नाहीतर तुम्हाला ना नको त्या कामाला हात लावायचा आणि त्याचा नाश करून ठेवायचा. तेवढं लय भारी जमतं. एक काम नीट करायचं नाही, पण सत्यानाश कसा करायचा ना, हे चांगलं जमतं. त्यामुळे अजिबात हात लावू नको. तू फ्रीजला हातच नको लावू. हे किती खराब झालंय. याचे सगळे धूळ बसलेली झटकून काढ बरं. नाहीतर हे सगळं काढून घे आणि दुसरे आणून लाव इथं. हा, हे काही चांगलं दिसून नाही राहिलं, हे काढ लवकर. हा लवकर काढून टाक लगेच, आत्ताच. काय रे, हे टॉवेल पण टाकला इथं? एवढं साधं कळत नाही? बाहेर सुकवायला गॅलरीत टाकायचा, इथं कशाला टाकलाय? ओला टॉवेल आहे तो, किती वास येईल त्याचा. किती सांगा बाई, इथं बसतच नाही तुमच्या कधीच. रोज ओरडून ओरडून माझा पार घसा दुखून आलाय.
काय पैसे पाहिले का अंगातच येतं. लगेच दुकानात जाऊन हे आणू का ते आणू होतं. काही वेळ तर खर्च नाही करायचा. गपचूप माझ्याकडे आणून द्यायचे आणि लागण तसे घेऊन जायचे. हा, मी काय उडवीत नाही तुझे पैसे. ठेवीन जपून माझ्याकडे सगळे. मग आई, लहानपणी किती दिले तुझ्याकडे पैसे? तू तर कधी दिले नाही परत मला. गप ती तेव्हाच नको सांगू आता मला. काय ग, दुधाच्या पिशव्या आणल्या काय? अगं, आणि श्रीखंड सांगायचं राहिलं ना तुला. मनाने कधी काय कळायचं नाही. कळत नाही मग पाहुणे यायचे, श्रीखंड पण घेऊन यायचं. अगं मग उधार आणायचं ना. दिले असते नंतर पैसे, ओळखीचीच आपल्या. तूच म्हणली ना काही उधार आणू नको, मग नाही आणलं. बरं बरं, जा आता परत घेऊन ये. अगं आई, पाहुणे आले, चल लवकर. आले बाई पाहुणे. हा, येऊ दे येऊ दे मग. शांत बसा रे, आवाज नका करू अजिबात. आले बाई तुम्ही. हा, या या, आत या आत या. काय मग, कसा झाला प्रवास? छान झाला ना? बरं झालं बाई. अरे बसला काय, जा ना पाणी घेऊन ये पाहुण्यांना. काय मग, तुम्ही थंड घेणार का गरम? चहा बनवू का मग? बरं बरं, चहा बनवते मग. बैगन. काही नाही काही नाही. मुलांचं काय हो, नुसतं येड्यावानी करायचं असतं. हा, तोंड धुवायचंय का तुम्हाला? हा, तिथं आतमध्ये, हा तिथेच बाथरूम आहे. हो हो हो. हा, पाणी मी आधीच गिझरला गरम करून ठेवलेलं होतं. हा, लाईट जाते ना कधी पण अचानक. हो, तुम्ही हातपाय धुवून घ्या. हा, दाखव रे त्यांना बाथरूम दाखव. हा, बसा तुम्ही. हा, आराम करा. हा, हो, जेवण झालेलं आहे, रेडीच आहे. हा, तुम्ही थोडा आराम करा, मग लगेच जेवायला वाढते मी. हा.